हॅलो आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. वर्षभरात ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्सचा जो सगळ्यात मोठा सण असतो आपण ज्याला म्हणतो ती म्हणजे IBPS AFO ची परीक्षा. ती आता अगदी तोंडावरती येऊन ठेपली आहे. त्याची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे, त्याचे फॉर्म सुद्धा भरणं चालू झालेले आहेत. तेव्हा सध्याच्या कंडिशनमध्ये आता नेमका अभ्यास आपण कशा पद्धतीने केला पाहिजे. अभ्यास करत असताना सगळ्यात पहिल्यांदा तर इथून पुढे नोव्हेंबर महिना संपेपर्यंत किंवा डिसेंबर महिन्याच्या 5 तारखेपर्यंत आपण एक ॲग्रिकल्चरला प्रॉपर पद्धतीने आतापासून तयारी व्यवस्थित केल्या गेली पाहिजे. बेसिक त्याचं व्यवस्थित क्लिअर झालं पाहिजे. सोबत करंट अफेअर्सची किमान एक रीडिंग तरी आपली बेसिक प्लस करंट अफेअर्सची झाली पाहिजे. 5 डिसेंबर पर्यंत ही गोष्ट आपली कंप्लीट झाली पाहिजे. आणि तिथून पुढे जर सपोज 24 तारखेला एक्झामिनेशन झाली किंवा 31 तारखेला झाली तर अकॉर्डिंगली तुमचा थोडासा प्लॅन व्हॅरी होतो. आणि तिथून पुढे मात्र मग तुम्ही 5 डिसेंबर ते 24 डिसेंबर किंवा 5 डिसेंबर ते 31 डिसेंबर या दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने पूर्वची सुद्धा किंवा प्रीची सुद्धा IBPS AFOच्या प्रीची चांगली तयारी केली गेली पाहिजे. पण मग इथून पुढे 5 डिसेंबर पर्यंत का होईना एक चांगली तयारी जुन्या विद्यार्थ्यांची असेल किंवा सध्या नवीन विद्यार्थी जे सध्या तयारी करतात, स्वतः प्रिपेअर करतात, अशा सगळ्या विद्यार्थ्यांना एक केलेल्या अभ्यासाचं प्रॉपर अनालिसिस. कारण एक्झाम मध्ये प्रश्न कशा पद्धतीचे असतात त्या सगळ्या प्रश्नांना अनालिसिस करून किंवा आपण केलेला जो अभ्यास आहे तो योग्य पद्धतीने योग्य डायरेक्शनने आपण करतोय का किंवा थोडेफार डायरेक्शन मध्ये काही चेंजेस आपल्याला करावे लागतील का, नेमकं विचारल्या पेपरमध्ये प्रश्न कशा पद्धतीने विचारल्या जातात आणि ते विचारल्या जाणारे जे प्रश्न आहेत त्याच्यानुसार मग आपण ऑप्शन इलिमिनेशन वगैरे कशा पद्धतीने करू शकतो, एक्झाम लेवलचे प्रश्न नेमके कसे असतात. ओके, तर या सगळ्या गोष्टींसाठी या सगळ्या गोष्टींना समोर ठेवून बऱ्याच दिवसापासून म्हणजे जी मोस्ट अवेटेड टेस्ट सिरीज आहे या वर्षीची ती म्हणजे IBPS AFO ची असलेली आपली मेगा टेस्ट सिरीज. दरवर्षी ही टेस्ट सिरीज जी आहे ही बेसिकली आपण लॉन्च करतो जानेवारी महिन्यामध्ये आणि डिसेंबर महिन्याची प्री संपल्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये टेस्ट सिरीजला स्टार्ट करतो. पण यावर्षी जाणीवपूर्वक आपण जुन्या विद्यार्थ्यांसाठी सोबत बाकीचे असे विद्यार्थी की ज्यांचा अभ्यास चांगल्या पद्धतीने आता ते करतायत पण टेस्ट आणि त्याचं प्रॉपर अनालिसिस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की जे ॲग्रिकल्चरचं करंट अफेअर्स आहे याचा एक चांगला कॉम्बो तयार करण्यासाठी साधारणतः सगळ्यात जास्त जी मोस्ट अवेटेड जी टेस्ट सिरीज होती या वर्षीची ती आपण आता येत्या 9 नोव्हेंबर पासून लॉन्च करतोय. सो 9 किंवा 10 नोव्हेंबर पासून कशा पद्धतीने ही टेस्ट सिरीज असणार आहे. ही टेस्ट सिरीज मेगा टेस्ट सिरीज मी का म्हणतो या वर्षी, याचं काय कारण आहे, काय फीचर्स असणार आहेत, फीस काय असणार आहेत, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आत्ताचा हा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पहा. मग आता ही टेस्ट सिरीज नेमकी मी जॉईन का करावी किंवा या टेस्ट सिरीजला प्राधान्य का द्यावं, तर सारथी एज्युकेशनचे मागच्या वर्षी एक 214 प्लस AFO म्हणजे 200 प्लस AFO हे मेन असलेल्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये झाले होते आणि 14 प्लस AFO जे आहेत हे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी एकट्या सारथीचे सिलेक्शन झालेले आहेत. मग आता या विद्यार्थ्यांना जर तुम्ही संपर्क केला किंवा या विद्यार्थ्यांना ज्या वेळेस तुम्ही विचारलं की सर तुमची काय स्ट्रॅटेजी होती तर सर्व विद्यार्थी तुम्हाला एकच गोष्ट सांगतील की बेसिकची चांगली तयारी केली होती. या वर्षीचा आलेला RRBचा पण आपण पेपर जर व्यवस्थित बघितला तर आपल्याला एक चांगल्या पद्धतीने कळतं की RRB मध्ये सुद्धा मॅक्सिमम बेसिक सुद्धा विचारलं होतं, काही पोर्शन करंट अफेअर्सचा सुद्धा होता. तर मग बेसिकची चांगली तयारी, करंट अफेअर्सची चांगली तयारी आणि या सगळ्या गोष्टींना मिळून एक चांगल्या पद्धतीने टेस्ट आणि त्याचं चांगल्या पद्धतीचं अनालिसिस. मग ही टेस्ट सिरीज जी आहे जी आपण आता लॉन्च करतोय, जी मेगा टेस्ट सिरीज आपण लॉन्च करतोय ही नोव्हेंबर महिन्यात सुद्धा कंटिन्यू होईल. 5 डिसेंबर पर्यंत ही टेस्ट सिरीज असेल. तुम्हाला टार्गेट बेस्ड टेस्ट सिरीज ही असेल आणि याच्या सोबत जानेवारी महिन्यात सुद्धा ही टेस्ट सिरीज पुन्हा तुमची कंटिन्यू केल्या जाईल. त्यामुळं या टेस्ट सिरीज मध्ये ज्याही काही गोष्टी आपण तुम्हाला प्रोव्हाइड करतोय ह्या आतापासून तर एक्झाम संपेपर्यंत टिल इंटरव्ह्यू पर्यंत तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातील. सो जवळपास 214 प्लस AFO हे सारथीचे नुसते सिलेक्ट झाल्यानंतर यावर्षी ती टेस्ट सिरीज जी आहे म्हणजे काही जुने असे विद्यार्थी आहेत की ज्यांनी ॲग्रिकल्चर एकदा व्यवस्थित पद्धतीने शिकलेलं आहे पण टेस्ट आणि अनालिसिस करणं, मला आत्ताचा अभ्यास माझा अनालाइज करणं, टार्गेट बेस अभ्यास करणं या पद्धतीने ज्यांना गरजेचं वाटतं त्यांनी डेफिनेटली ही टेस्ट सिरीज जॉईन करावी. सो या टेस्ट सिरीजचे काय काय फीचर्स असणार आहेत सर, काय की फीचर्स असणार आहेत, नेमकं तुम्ही असं काय वेगळं देणार आहे या टेस्ट सिरीज मध्ये. सगळ्यात पहिल्यांदा जे प्रश्न आहेत, जे जुने विद्यार्थी आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी माझी टेस्ट सिरीज अटेंड केलेली आहे त्या सगळ्या लोकांना माहिती आहे की जी टेस्ट सिरीज आपण कंडक्ट करतो ती कम्प्लिटली एक्झाम लेवलची टेस्ट सिरीज असते. म्हणजे त्याच्यामध्ये पण लेंदी क्वेश्चन सुद्धा असतात. क्वेश्चन कशा पद्धतीने एक्झाम मध्ये फिरवल्या जातात त्या पद्धतीचे प्रश्न असतात. दरवर्षी स्वतः एक्झाम पाहिल्यामुळे या प्रश्नांच्या बाबतीत त्या पद्धतीने अनालाइज करून तशा पद्धतीची त्या लेवलची टेस्ट तुम्हाला डेफिनेटली दिल्या जाते. याच्या सोबत एक्झाम लेवलचे क्वेश्चन्स त्या टेस्ट सिरीज मध्ये असतील. सेकंड महत्वाची गोष्ट म्हणजे काय की प्रत्येक क्वेश्चनचा अनालिसिस आपण तिथे घेतो. म्हणजे टेस्ट झाल्यानंतर लगेचच त्याचं अनालिसिस अशा पद्धतीने ही टेस्ट सिरीज तुमची कंडक्ट केल्या जाईल. सोबत
काही असे क्वेश्चन्स असतील जे तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून दिले जातील. म्हणजे सपोज तुम्ही लाईव्हस्टॉक प्रोडक्शन मॅनेजमेंट वरची एक टेस्ट सोडवलीत तर लाईव्हस्टॉक प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट वरची एक टेस्ट त्याचा अनालिसिस आणि याच्या सोबत त्याला अल्टरनेटिव्ह म्हणून याच्या अनालिसिस सोबत त्याला अल्टरनेटिव्ह म्हणून दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की त्याची एक प्रॅक्टिस टेस्ट की याचा अनालिसिस केलंय सर त्याच्यानंतर मग त्याच्या बेसिसवर मला कसा स्कोर येतो मग त्याच्यासाठी एक वेगळी प्रॅक्टिस टेस्ट. अशा पद्धतीने हे टेस्ट आपण कंडक्ट करणार आहोत. प्रत्येक प्रश्नाचा मॅक्सिमम अनालिसिस करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. सोबत बऱ्याच वेळा पेपरमध्ये प्रश्न अशा पद्धतीचे असतात की त्याच्यामध्ये करेक्ट आन्सर जरी माहित नसलं तरी ऑप्शन इलिमिनेट करून आपण त्याचं करेक्ट आन्सर काढू शकतो. सो हे ऑप्शन इलिमिनेशनची जी मेथड आहे ही नेमकी कशी आहे बरं ती वापरायची कधी नेमकं आपल्यासोबत तेच होतं. मी नेहमी क्लासमध्ये सुद्धा सांगतो आपल्यासोबत असं होतं की 5 ऑप्शन असल्यानंतर एक ऑप्शन पहिल्यांदा आपण इलिमिनेट करतो आणि मग 4 ऑप्शन पैकी उत्तर शोधतो. नेमकं आपण इलिमिनेट केलेलंच उत्तर परीक्षेमध्ये असतं. मग हे टाळायचं कसं कोणत्या प्रश्नांना इलिमिनेशन मेथड वापरायची कोणत्या प्रश्नांचं अटेम्प्ट करायचं कारण नंबर ऑफ अटेम्प्ट सुद्धा तुमचे जास्त असणं गरजेचं आहे. मग कोणते प्रश्न अटेम्प्ट करायचे कोणते प्रश्न तुम्ही सोडून द्यायचे या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे शिकवल्या जातील. प्लस जसं शॉर्टकट ट्रिक्स म्हणजे मागच्या आलेल्या आतापर्यंतच्या जेवढ्याही पेपर आहेत मग आता उदाहरणार्थ मशीन बाबतीत किंवा बफेलोच्या बाबतीत एखाद्या वेळी एखादा प्रश्न आला मग बफेलोच्या बाबतीत सगळीच माहिती की सगळ्या बफेलो एका टप्प्यात कशा लक्षात ठेवायच्या सगळ्या काऊ एका टप्प्यात कशा लक्षात ठेवायच्या सगळ्या काऊचे डिसीजेस एका टप्प्यात कसे लक्षात ठेवायचे आणि याच्यावर वारंवार आपण टेस्ट मधून वारंवार बोलत असल्यामुळे त्या गोष्टी तुमच्या पाठांतराला किंवा त्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायला सोप्या जातील. ऍग्रीकल्चरचा सिलेबस हा लिमिटेड नाहीच आहे मुळात. ऍग्रीकल्चर ऍक्च्युअली आयबीपीएस एएफओ ला सिलेबसच डिटरमाइंड नाही आहे. पण मग अशा कंडिशन मध्ये एवढा मोठा सिलेबस वास्ट सिलेबस आपल्याला कॉम्पॅक्ट बनवायचा असेल तर त्याला आपल्याला शॉर्टकट पद्धतीने लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि त्याचमुळे इथं तुम्हाला जसं एखाद्या गोष्टीवरती प्रश्न आला तर त्याचं डिटेल अनालिसिस करताना त्याच्या रिलेव्हंट असलेल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला त्या तिथं सांगितल्या जातील. याच्या सोबत टार्गेट बेस्ड टेस्ट म्हणजे टेस्ट घ्यायची. आता जनरली बघा एमसीआरच्या असलेल्या लेवल परीक्षेची वेगळी असते आयबीपीएस एएफओ ची लेवल वेगळी असते नाबार्डची वेगळी असते याच्यासोबत तुम्ही पासाल ऍग्री एमपीएससी ची लेवल वेगळी असते. या सगळ्या परीक्षांना टॉपिक जरी एखाद्या वेळी एक असला तरी सुद्धा प्रश्न विचारण्याची पद्धत वेगवेगळी असते. त्यामुळे आयबीपीएस एएफओच्या दृष्टीनं ही टेस्ट सिरीज आपण लॉन्च करतोय आणि एएफओ ला प्रश्न कसे विचारतात त्या टार्गेट बेस आपण ह्या टेस्ट घेणार आहोत. मग सुरुवातीला नोव्हेंबर महिन्यामध्ये पूर्ण आपण टॉपिक वाईज टेस्ट ज्या आहेत त्या कंडक्ट करणार आहोत आणि त्याच्यानंतर मग जानेवारीमध्ये आपण टॉपिक वाईज कॉम्बो टेस्ट त्याच्यानंतर फुल लेंथ टेस्ट की ऍक्च्युअल पेपर एक्झामिनेशन मध्ये कसा असतो 60 मार्काला कशा पद्धतीने पेपर येतो बरोबर टाइमर लावून कशा पद्धतीने आपण सोडवतो तर या पद्धतीने फुल लेंथ टेस्ट सुद्धा तुम्हाला अवेलेबल केल्या जाणार आहेत. आता सर नॉर्मली ह्या ज्या टेस्ट आहेत तर मग ह्या टेस्ट ज्या आपण कंडक्ट करणार आहोत मग जानेवारी महिन्यात अजून काही वेगळ्या टेस्ट पण कंडक्ट करणार आहोत का हो डेफिनेटली जानेवारी महिन्यांमध्ये सुद्धा आपण वेगळ्या टेस्ट कंडक्ट करणार आहोत. यदा कदाचित 24 डिसेंबरला जर सपोज तुमची परीक्षा संपली तर 26 डिसेंबर पासून आपण पुढे टेस्ट सिरीज पुन्हा कंटिन्यू करणार आहोत. याच्या सोबत जर 31 डिसेंबरला तुमचा पेपर असेल तर आपण तिथून पुढे 1 जानेवारी पासून पुढे आपल्या टेस्ट सिरीज कंटिन्यू करणार आहोत. कारण आपलं टार्गेट आहे ते म्हणजे 29 जानेवारीचं 29 जानेवारीला आपला जो पेपर आहे बरोबर 29 जानेवारीला आपला जो पेपर आहे त्यानुसार आपल्याला त्याला टार्गेट ठेवून आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग हे सगळ्या गोष्टी तुम्हाला या टेस्ट सिरीज मधून मिळतील. सर फक्त एवढ्याच गोष्टी का अजून काही मिळणार नाही का आम्हाला तर मी सांगताना मुद्दा म्हणून मग मी तुम्हाला हेच सांगत होतो की जुन्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम कोणत्या गोष्टीचा आहे तो बेसिक कन्सेप्ट बऱ्यापैकी क्लिअर होतात पण टेस्ट मधून अनालिसिस प्रॉपर होतं लक्षात गोष्टी प्रॉपर राहतात. असं 10 वेळा वाचलं तर लक्षात राहत नाही. टेस्ट करून अनालिसिस कारण आपण जिथं चुकतो त्या गोष्टी आपल्या व्यवस्थित लक्षात राहतात आणि म्हणून टेस्ट आणि अनालिसिस मधून जास्त त्याचा बेनिफिट होत असतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सर मग फक्त टेस्ट आणि अनालिसिस एवढ्यासाठी हे तर आम्हाला नॉर्मली कुठेही पाहायला मिळेल पण नाही. यावर्षी या टेस्ट सिरीज मध्ये आपण ज्या गोष्टी करतोय जसं उदाहरणार्थ स्पेशल करंट अफेअर्स लेक्चर मग गव्हर्नमेंट स्कीमचे वेगवेगळे जे लेक्चर्स आहेत जसं अक्षय सर काही लेक्चर्स कंडक्ट करतात जसं मी काही लेक्चर्स कंडक्ट करतोय तर गव्हर्नमेंट स्कीमवरचे प्रॉपर लेक्चर्स तुम्हाला याच्यामध्ये मिळतील. सेकंड थिंग इज दॅट की स्पेशल लेक्चर गव्हर्नमेंट स्कीम सोबत करंट अफेअर्स मध्ये पीआयबी न्यूज प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत ज्या न्यूज येतात बरोबर आहे का ते करंट अफेअर्स प्रॉपर तुमचं कंडक्ट केल्या जाणार आहे. सर याच्यावरचे टेस्ट म्हणताय का लेक्चर म्हणताय तर याचे लेक्चर्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील आणि त्याच्या टेस्ट सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातील. म्हणजे करंट अफेअर्सचे लेक्चर या बॅच मध्ये आपण देतोय प्लस त्या करंट अफेअर्सच्या टेस्ट सुद्धा या बॅच मध्ये आपण देतोय. बर सर मग अजून काय नाबार्ड बँकेबल प्रोजेक्ट याच्यावर वेगळे लेक्चर्स आणि टेस्ट आपण प्रोव्हाइड करणार आहोत.
फॉरेस्ट रिपोर्ट, जसा ISFR चा रिपोर्ट जो 2021 चा, याचे लेक्चर सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत. लाईव्ह स्टॉक सेन्सस असेल, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य जे काही महत्त्वाच्या असलेल्या गोष्टी आहेत, PIB न्यूज असेल, कुरुक्षेत्र असेल, याच्यासोबत तुम्ही पासाल फॉरेस्ट रिपोर्ट असेल, लाईव्ह स्टॉकचा रिपोर्ट असेल, इंडियन इकॉनॉमिकल सर्वे असेल, इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया ज्याला आपण म्हणतो तो असेल, याच्यासोबत नाबार्ड बँकेबल प्रोजेक्ट असतील, याच्यासोबत गव्हर्नमेंट स्कीम असतील, ज्याच्यावर प्रश्न येऊ शकतात करंट अफेअर्स मधून, ज्याच्यावर प्रश्न येऊ शकतात करंट अफेअर्स मधून, त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून ही टेस्ट सिरीज नाही आहे, तर ही टेस्ट सिरीज कम रिव्हिजन कम प्रॅक्टिस सेशन्स आहेत, किंवा हे प्रॅक्टिस सेशन फक्त नसून तुम्हाला टेस्ट सिरीज प्लस लेक्चर्स प्लस अनालिसिस या सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. सर या सगळ्या गोष्टी तर तुमच्या बरोबर आहेत, हे की फीचर्स मध्ये तुम्ही सांगतात, मग हे आम्हाला लेक्चर जे आहेत करंट अफेअर्सचे पण मिळतील, करंट अफेअर्सच्या टेस्ट पण मिळतील, आम्हाला बेसिकच्या असलेल्या टेस्ट सुद्धा मिळतील, बेसिकच्या टेस्टचे अनालिसिस सुद्धा मिळतील, शॉर्टकट सुद्धा आम्हाला याच्यामधून कळतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, गेल्या वर्षी तुम्ही पाहिलं असेल, गेल्या वर्षी तुम्ही सगळ्या लोकांनी एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल की स्पेशल रिव्हिजन सेशन्स, स्पेशल रिव्हिजन सेशन्स म्हणजे काय, एका टप्प्यात पूर्ण लाईव्हस्टॉक प्रोडक्शन मॅनेजमेंट, एका टप्प्यात पूर्णच्या पूर्ण सॉइल सायन्स, बरोबर आहे का, एका टप्प्यात पूर्णच्या पूर्ण ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग, एका टप्प्यात पूर्णच्या पूर्ण ऍपिकल्चर. जर तुम्हाला याचं एखादं डेमो लेक्चर पाहायचं असेल तर सारथी ऍग्रिकॉस नावाचं आपलं युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती तुम्ही ऍपिकल्चरचं किंवा बाकीचं सॉइल सायन्सचं एखादं एका टप्प्यात लेक्चर कसं कंडक्ट होतं ते तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता. सो सांगण्याचं तात्पर्य स्पेशल रिव्हिजन लेक्चर सुद्धा या बॅच मध्ये तुम्हाला इन्क्लूड असणार आहेत. म्हणजे करंट अफेअर्स झालं, बेसिक झालं, पूर्ण असलेल्या लेक्चर्सची रिव्हिजन झाली, म्हणजे बेसिकच्या लेक्चरची रिव्हिजन झाली. जे जुने विद्यार्थी आहेत, जे जनरल बँकिंगची तयारी इतके दिवस करत होते की सर मला आता जनरल बँकिंगची तयारी मी इतके दिवस केली आहे, पण मला ऍग्रिकल्चर त्या पद्धतीने मी अजून प्रिपेअर केलेलं आहे, आधी वाचलेलं आहे, मला फक्त एक टच करण्याची गरज आहे सर, मला थोडंसं रिवाइज करण्याची गरज आहे सर, मग अशा विद्यार्थ्यांसाठी स्पेशल रिव्हिजन सेशन्स ते असतील. स्पेशल रिव्हिजन सेशन्स म्हणजे काय, एका टप्प्यात कार्यक्रम जे मी नेहमी म्हणतो, तर तो तुम्हाला स्पेशल रिव्हिजन सेशन्स सुद्धा या बॅच मध्ये इन्क्लूड केल्या गेलेले आहेत. म्हणजे ही फक्त टेस्ट सिरीज नसून याच्यामध्ये खूप साऱ्या मल्टिपल गोष्टी आपण तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. बेसिकच्या असलेले लेक्चरच्या रिव्हिजन सेशन्स, याच्या सोबत बेसिक वरती असलेल्या टेस्ट, बेसिक टेस्ट नंतर बेसिक टेस्टच्या अनालिसिस, त्याच्यानंतर करंट अफेअर्सचे लेक्चर, सर्व रिपोर्टचे लेक्चर, याच्या सोबत या करंट अफेअर्स रिपोर्ट वरच्या असलेल्या टेस्ट, त्या टेस्टचं अनालिसिस, याच्या सोबत जे मॉक इंटरव्ह्यू असतील ते सारखी तुम्हाला दरवर्षी माहिती आहे, आपण त्या पद्धतीने तुम्हाला मॉक इंटरव्ह्यू सुद्धा प्रोव्हाइड करतोय. मग एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या बॅच मध्ये आपण प्रोव्हाइड करणार आहोत. सर मग याचं शेड्यूल, एक प्राथमिक शेड्यूल मी तुम्हाला सांगतो, याचं एक टेंटेटिव्ह शेड्यूल मी तुम्हाला सांगतो तुम्हाला याचा, ते म्हणजे काय की सर आपल्या ज्या टेस्ट कंडक्ट होणार आहेत, तर मी तुम्हाला टेलिग्राम चॅनल मध्ये ज्यावेळेस ऍड करेल, सर नेमकं करायचं कसं, बॅच बाय कशी करायची हे मी तुम्हाला सांगतो. बॅच बाय केल्यानंतर तिथे तुम्हाला ऑप्शन दिसेल सब्जेक्ट लाईव्ह, तिथे टेस्ट सिरीज, बाजूला तुम्हाला दिसेल टेलिग्रामच्या सेशन मध्ये किंवा टेलिग्रामच्या तिथे गेल्यानंतर तिथे टेलिग्रामच्या लिंकला ऑटोमॅटिकली क्लिक केल्यानंतर तुम्ही टेलिग्रामला तुम्हाला घेऊन गेला जाईल, आणि तिथे तुम्हाला त्या प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल मध्ये दररोज संध्याकाळी 10 वाजता डिस्कशन तर असतं, पण त्याच्या सोबत म्हणजे या टेस्ट सिरीज सोबत ऍग्रिकल्चरचं जे डिस्कशन असतं दररोज सारथीच्या स्टुडंटसाठी, ते डिस्कशन तुम्हाला अटेंड करता येणार आहे. आणि याच्या सोबत तुम्हाला ह्या टेस्ट ज्या आहेत, या टेस्टचं शेड्यूल जे इथे मी डिस्प्ले केलेलं आहे, असं पूर्ण टेस्टचं शेड्यूल तुम्हाला मी तिथे टाकणार आहे. आणि हे टेस्टचं शेड्यूल तुम्हाला तिथे तुम्हाला फॉलो करता येणार आहे. डेली बेसिस वरती तुम्हाला लेक्चरचे अपडेट असतील किंवा टेस्टचे अपडेट असतील, तिथे तुम्हाला कंटिन्युअसली दिल्यात येतील. मग सर ह्या सगळ्या गोष्टी तर झाल्यात, म्हणजे टेलिग्राम सेशनचं डिस्कशन सुद्धा आम्हाला तिथे करता येणार आहे. सर या सगळ्या गोष्टी तर झाल्या, टेस्टचं शेड्यूल सुद्धा आम्हाला कळतंय. पहिली टेस्ट जी आहे आपण ती मुद्दाम मायनर सब्जेक्ट पासून स्टार्ट करतोय, स्वाईन हजबंडरी या टॉपिक पासून आपण ह्या टेस्ट सिरीजला सुरुवात करतोय. बरं, 10 तारखेला स्वाईन हजबंडरीची तुमची पहिली टेस्ट असेल. मोस्ट प्रोबॅबली टेस्ट तुम्हाला दररोज संध्याकाळी 9 वाजेपर्यंत टेस्ट तुमच्या ऍपला आलेली असेल. दररोज संध्याकाळी 9 वाजेपर्यंत, म्हणजे त्याच्या आधी सुद्धा येईल, काही प्रॉब्लेम नाही, पण मिनिमम 9 PM पर्यंत संध्याकाळी तुम्हाला टेस्ट तुमच्या ऍपमध्ये आलेली असेल, ज्या दिवशी तुम्हाला इथं शेड्यूल दिलेला आहे. आता सर मग ही टेस्ट जर माझ्याच्याने त्या डेटला सोडवण्यात आली नाही तर, जर सपोज माझ्याच्याने ती टेस्ट त्या दिवशी नाही सोडवता आली, तर तुम्ही ती टेस्ट कधीही, म्हणजे अप टू द मेन्स एक्झामिनेशन तुम्ही ती टेस्ट कधी सोडू शकता. तिचं अनालिसिस लाईव्ह मध्ये झालेलं अनालिसिस रेकॉर्डेड मध्ये नंतर तुम्ही कधी पाहू शकता. सर माझ्याच्याने जर सपोज करंट अफेअर्सचे लेक्चर मिस झाले तर तरी ते तुमच्या ऍप मध्ये रेकॉर्डेड फॉर्म मध्ये अवेलेबल राहतील, तेही तुम्ही कधीही पाहू शकता. सो असं काही भीती नाही की सर एखादी टेस्ट जर माझी मिस झाली तर नंतर देता येईल का, तर ती टेस्ट तुम्हाला कधीही देता येईल, त्याला काही इश्यू नाहीये. बरं सर मग टोटल टेस्ट किती, आम्हाला किती प्लस टेस्ट मिळतील. मी पुन्हा सांगतोय की ही फक्त टेस्ट सिरीज नाही आहे,
ही टेस्ट सिरीज नाहीये. याच्यामध्ये तुम्हाला एकंदरीत जर तुम्ही पाहिलं बेसिकच्या असलेले रिव्हिजन लेक्चर्स, याच्या सोबत बेसिकच्या असलेल्या टेस्ट, बेसिकच्या टेस्टचं अनालिसिस, याच्या सोबत टेलिग्राम सेशन बेसिक वरचं, याच्या सोबत करंट अफेअर्सचे लेक्चर, गव्हर्नमेंट स्कीमचे लेक्चर, रिपोर्टचे लेक्चर, याच्या सोबत तुम्हाला असलेल्या कॉम्बो टेस्ट, टॉपिक वाईज टेस्ट, फुल लेंथ टेस्ट, त्या सगळ्या टेस्टचं अनालिसिस, या सगळ्याच गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहेत. 50+ टेस्ट तुमच्या सहज होतील. मिनिमम टेस्ट मी तुम्हाला सांगतो एक 50+ टेस्ट जे आहेत, मिनिमम म्हणतोय मी तुम्हाला, मिनिमम एक 50+ टेस्ट तुम्हाला होतील. आणि ह्या 50+ टेस्टचा अनालिसिस, पण प्रॅक्टिस टेस्ट ह्या सोडून सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस टेस्ट ज्या आहेत त्या ऍप मध्ये देण्यात येतील. सो नंबर ऑफ टेस्ट तुम्हाला खूप जास्त मल्टिपल मिळणार आहेत. सर नेमकं आम्ही आता करायचंय कसं, कशा पद्धतीने आम्ही याला अप्रोच करायचंय नेमकं, किंवा नेमकं कशा पद्धतीने ह्या टेस्ट होणार आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सारथी एज्युकेशन हे ऍप डाउनलोड करायचंय प्ले स्टोअर वर जाऊन. सारथी एज्युकेशन, ज्याच्या खाली सारथी एज्युकेशन लर्निंग सेंटर असं नाव लिहिलेलं असेल, ते ऍप डाउनलोड करायचं, रजिस्टर करायचंय, मोबाईल नंबर टाकायचा आहे तिथे. तुम्हाला मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येतो, ओटीपीने तुम्हाला तिथे लॉग इन करायचंय. मग तिथे तुम्हाला एक सेक्शन विचारेल, तो कोणता सेक्शन सिलेक्ट करायचा आहे, बँक एक्झाम हा सेक्शन सिलेक्ट करायचा आहे. आणि त्याच्यानंतर होम पेजला किंवा तुम्हाला ऑल कोर्सेस मध्ये खाली गेल्यानंतर तुम्हाला तिथे टेस्ट सिरीज दिसेल, IBPS AFO मेगा टेस्ट सिरीज 2023-24 नावाने तुम्हाला एक टेस्ट सिरीज तिथे दिसेल. त्या टेस्ट सिरीजला बाय नाऊला क्लिक करून तुम्हाला तिथे बाय करता येणार आहे. पण सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे काय, ज्या विद्यार्थ्यांना ही टेस्ट सिरीज बाय करायची आहे त्यांच्यासाठी अजून एक विशेष गोष्ट आहे. मी तुम्हाला इथे ऍपचे स्क्रीनशॉट दाखवतो. सगळ्यात पहिल्यांदा ऍप तुम्ही डाउनलोड केल्यानंतर ऍप ओपन करायचंय, इथे तुमचा फोन नंबर एंटर करायचा आहे, एक ओटीपी येईल तुम्हाला. ओटीपी आल्यानंतर म्हणजे इथे नंबर टाकल्यानंतर सेंड ओटीपीला क्लिक करायचं, एक ओटीपी येईल. ओटीपी आल्यानंतर तुम्ही तिथे लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर ऍप मध्ये तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल, अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल. सुटसुटीत पद्धतीने इंटरफेस ठेवलेला आहे. अशा 4 कॅटेगरीज तुम्हाला सिलेक्ट करायला विचारेल. तिथे बँक एक्झाम या कॅटेगरीला क्लिक करायचे आणि बँक एक्झामची कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. सिलेक्ट करून खाली सेव्ह बटन दिसेल तुम्हाला, त्या सेव्ह बटनला क्लिक करायचं, सेव्ह करायचंय. मग अशा पद्धतीचा इंटरफेस तुम्हाला दिसेल. तिथे तुम्हाला तुमचा ईमेल आयडी आणि पासवर्ड सेट करा असं सुद्धा विचारेल, केला तरी चालतो. मग याच्यानंतर तुम्हाला इथून कुठे जायचंय, इथून गेल्यानंतर तुम्हाला कोर्सेस मध्ये जायचंय. या कोर्सेस शब्दाला क्लिक करायचं आहे. कोर्सेस शब्दाला क्लिक करायचं आहे, टेस्ट सिरीजला नाही, कारण ही फक्त टेस्ट सिरीज नाहीये. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय, आपण फक्त टेस्ट सिरीज कंडक्ट करतोय का, नाही. आपण याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला देतोय. मग फक्त टेस्ट सिरीज नाही तर कोर्स शब्दाला क्लिक करायचंय, कारण हा प्रॉपर पद्धतीने आपण एक कोर्स तुम्हाला देतोय. कोर्सला क्लिक करायचंय. कोर्सला क्लिक केल्यानंतर तुम्हाला आतमध्ये एक इंटरफेस दिसेल अशा पद्धतीचा, ऑल कोर्सेस, फुल कोर्सेस. या फुल कोर्सेसला क्लिक केला किंवा ऑल कोर्सेसला क्लिक केला, खाली गेल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला IBPS AFO मेगा टेस्ट सिरीज 2023 असा शब्द दिसेल. तिथे तुम्हाला बाय नाऊचं बटन दिसेल ग्रीन कलर मध्ये, किंवा व्ह्यू डिटेल्स मध्ये जाऊन तुम्ही त्याचे असलेले सगळे डिटेल्स की कशा पद्धतीने काय काय त्याच्यामध्ये असणार आहे हे तुम्हाला दिसेल. बाय नाऊला तुम्हाला क्लिक करायचंय. बाय नाऊला क्लिक केल्यानंतर किंवा बघा होम पेज वरती जाऊन सुद्धा तुम्हाला IBPS AFO मेगा टेस्ट सिरीज 2023 असं सुद्धा इथं सुद्धा दिसेल, किंवा ऑल कोर्सेस किंवा फुल कोर्सेस मध्ये जाऊन सुद्धा तुम्हाला हे सगळ्या गोष्टी दिसेल. ओके, तर या पद्धतीने तुम्ही तिथे जाऊन त्या टेस्ट सिरीजला बाय नाऊला क्लिक करून बाय करू शकता. त्या पद्धतीने तुम्ही तिथे गेल्यानंतर आता या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की सर मग या टेस्ट सिरीज प्लस कम असलेल्या ज्या रिव्हिजन सेशन्स कम सगळ्याच गोष्टी जे तुम्ही म्हणताय, तर इनफॅक्ट याची फीस किती असणार आहे, तर याची एक नॉमिनल फीस जी आहे ती असणार आहे आपली 1500 रुपये, म्हणजे 1500 रुपये याची तुम्हाला फीस असणार आहे. पण सर मग 1500 रुपये फीस आम्हाला सुरुवातीला आतापासून आम्ही करतोय, तर याच्यासाठी 14 तारखेपर्यंत, म्हणजे आजची 7 तारीख आहे जेव्हा मी व्हिडिओ टाकतोय, इथून पुढे 14 तारखेपर्यंत जे विद्यार्थी बाय करतील, ऍज अर्ली जे विद्यार्थी बाय करतील, अशा सगळ्या विद्यार्थ्यांना इथे एक अप्लाय कुपन नावाचा एक ऑप्शन दिसेल. अप्लाय कुपन, ज्यावेळेस तुम्ही बॅच बाय करायला जाल, बाय नाऊला क्लिक कराल, इथे एक अप्लाय कुपन नावाचं तुम्हाला ऑप्शन दिसेल. त्या अप्लाय कुपन मध्ये ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल, अप्लाय कुपन मध्ये तुम्हाला फ्लॅट 500 असा शब्द टाकायचा आहे. फ्लॅट 500 असा शब्द टाकायचा आहे. फ्लॅट 500 असा शब्द तुम्हाला तिथे टाकायचा आहे. कुपनचं नाव आहे फ्लॅट 500. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, कुपनचं नाव आहे फ्लॅट 500. फ्लॅट 500 हे नाव आहे त्या कुपनचं. जस्ट अ मिनिट. फ्लॅट 500, यस, कुपनचं नाव आहे फ्लॅट 500, लक्षात घ्या. फ्लॅट 500 असं नाव आहे कुपनचं. तर अशा पद्धतीने तुम्हाला तिथे कुपन टाकायचंय. पण ही ऑफर फक्त तुमच्यासाठी, म्हणजे तुम्ही युजली आतापर्यंत कुठल्याही माझ्या कोर्सेसवरती ऑफर दिली असं कधीही पाहिलेलं नसेल तुम्ही, बरोबर आहे.
डेफिनेटली ही जी टेस्ट सिरीज कम रिव्हिजन सेशन्स कम सगळं करंट अफेअर्स लेक्चर सगळं जे आहे डेफिनेटली व्हॅल्यू फॉर मनी तुम्हाला असणार आहे. तर फ्लॅट 500 असं तुम्ही तिथे टाकू शकता. जुन्या विद्यार्थ्यांसाठी, जुने विद्यार्थी जे म्हणत होते की सर कुठल्या तरी पद्धतीने आम्हाला हेल्प झाली पाहिजे, तर त्याच्यासाठी म्हणून विशेषतः तुम्हालाही माहिती आहे की मी युजली कुठल्याही म्हणजे कोर्सेसवरती काय ऑफर वगैरे ठेवण्याची गरज कधी पडत नाही, पण इथे फ्लॅट 500 नावाचा कुपन कोड जो आहे तुम्ही इथं अप्लाय कुपनच्या तिथे क्लिक करायचं. अप्लाय कुपन मध्ये फ्लॅट 500 असं तुम्हाला टाकायचं तिथे. मग बाय नाऊला क्लिक केल्यानंतर मग मात्र तुमची अमाऊंट बदलेल. मग ती अमाऊंट जी आहे ती 1000 रुपये होईल. आणि या फीस मध्ये ही व्हॅलिडिटी फक्त म्हणजे ही जी ऑफर आहे ही फक्त आणि फक्त 14 तारखेपर्यंत 14 नोव्हेंबर पर्यंतच व्हॅलिड आहे. त्याच्यानंतर ही व्हॅलिड नसणार आहे. 14 नोव्हेंबर किंवा पहिल्या 200 विद्यार्थ्यांना, 14 नोव्हेंबर आणि पहिल्या 200 विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, 14 नोव्हेंबरच्या आत पहिल्या 200 विद्यार्थ्यांना ही ऑफर जी आहे ती अवेलेबल असणार आहे. त्यामुळे याचा डेफिनेटली बेनिफिट घ्या. इट इज अप टू यू की तुम्हाला तुमची फीस नेमकी किती ठेवायची आहे. अप्लाय कुपन करून तुम्ही तिथं फ्लॅट 500, मी पुन्हा पुन्हा सांगतोय कुपनचं नाव फ्लॅट 500 तुम्ही तिथे टाकून तुम्हाला जी ऑफ आहे ते तुम्ही मिळवू शकता. आता जाऊया पुढे की सर मग ही टेस्ट सिरीज जी आहे जसं मी सांगितलं तुम्हाला याची फीस जी आहे ती ऍक्च्युली आहे 1500 रुपये. बट तुम्हाला 14 नोव्हेंबर पर्यंत जो कुपन कोड मी तुम्हाला आता सांगितलाय फ्लॅट 500 हा कुपन कोड तुम्हाला तिथं टाकायचा आहे. हा कुपन कोड टाकून तुम्हाला तिथे काही ऑफ जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे. ओके, पुढे जाऊयात आपण आता. तर या पद्धतीने तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डाऊट असले, कुठल्याही प्रकारच्या अडचणी असल्यात तर तुम्ही मला ते सांगू शकता. स्ट्रिक्टली बॅच जी आहे मला म्हणजे अदर दॅन महाराष्ट्राच्या मुलांचे भरपूर जास्त मेसेजेस आणि फोन आहेत, पण ही बॅच जी आहे ही स्ट्रिक्टली म्हणजे जे लेक्चर्स आहेत हे स्ट्रिक्टली मराठीमध्ये होणार आहे. त्यामुळे अदर स्टेटचे जे स्टुडंट्स आहेत आय एम एक्स्ट्रीमली सॉरी की मी हे हिंदीमधून काही घेणार नाहीये. हा, तुम्ही टेस्ट देऊ शकता, त्याला काही इश्यू नाहीये. सारथी ॲग्रिकॉस आपलं युट्यूब चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करून ठेवू शकता, ज्याच्यावरती तुम्हाला भविष्यात भरपूर साऱ्या अपडेट्स किंवा भरपूर सारे लेक्चर्स मिळतील. सारथी MCR हे टेलिग्राम चॅनल आहे, तिथे सुद्धा तुम्हाला अपडेट मिळतील. डाऊट असल्यास 7745011769 या नंबरवर तुम्ही कनेक्ट करू शकता. टेक्निकल काही इश्यू आल्यास तुम्ही 869494 7070 869494 7070 या हेल्पलाईन नंबरवरती आपल्या क्लासचा कॉल करू शकता आणि तिथे तुम्ही कनेक्ट होऊ शकता. 869494 7070 हा नंबर जो आहे इथे तुम्ही कनेक्ट होऊ शकता. सो कुठल्याही प्रकारच्या अडचणी असतील तुम्ही डेफिनेटली सांगाव्यात. विश ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झामिनेशन. बिफोर द 5 डिसेंबर आपल्याला कमीत कमी ऍग्रिकल्चरची एक रिव्हिजन आपली कंप्लीट झाली पाहिजे, टेस्ट झाल्या पाहिजे, प्रॉपर पद्धतीने अनालायसिस झालं पाहिजे. तेव्हा आपल्याला आपल्या अभ्यासाची खरी दिशा व्यवस्थित कळेल. नाही तर दिवसभर सकाळी 7 ते संध्याकाळी 12 तू वाचतोय आणि काय वाचतोय त्यातलं पेपरमध्ये काय येतं हे तुला माहितच नसेल, तर मग अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला या टेस्ट सिरीज मधून फायदा होतो की पेपरमध्ये एक्झॅक्टली काय विचारलं जाऊ शकतं. म्हणजे काही विद्यार्थी असे असतात जे क्लासेस अफोर्ड करू शकत नाहीत, जे विद्यार्थी जे स्वतः सेल्फ प्रिपरेशन करतात. मग सेल्फ प्रिपरेशन करत असताना मात्र अशा गोष्टींचा फायदा डेफिनेटली सगळ्यांना होतो. ही पुन्हा एकदा सांगतो, ही ऑफर जी आहे 14 नोव्हेंबर पर्यंत आणि पहिल्या 200 विद्यार्थ्यांनाच असणार आहे. त्यामुळे डेफिनेटली विश ऑल द बेस्ट. कुठल्याही प्रकारची अडचण असेल मला कनेक्ट व्हा, कॉन्टॅक्ट करा. चालेल, भेटूया आपण लवकरच आपल्या टेस्ट सिरीजला. 10 तारखेपासून टेस्ट नंबर 1 स्वाईन हजबंडरी असणार आहे. तयारीला लागा. भेटूया. थँक्यू सो मच.